नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज दिवसभराचं कसं होतं मार्केट, सोमवारी कसं राहील मार्केट आणि दिवसभरात काय काय झालंय याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आज तुम्ही बघितलं असेल काही न्यूजमुळे कालच आपला व्हिडिओ चालू असतानाच काही एक न्यूज आली आणि न्यूज बेस काही त्या ठिकाणी SGXमध्ये चांगली मूव्हमेंट त्या ठिकाणी बघायला मिळाली. ठीक आहे. तर मार्केट वरती ओपन झालं आणि ते सस्टेन राहिलं पूर्ण दिवसभर. तर ह्या दिवसभरात एफ-आयजनी काय केलंय, रिटेलरनी काय केलंय आणि प्रॉप डेस्कने नक्की काय केलंय ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर मार्केट चार्टवरती आपल्याला कसं दिसतंय, चार्टवरती आपण पाहिलं तर मार्केट पूर्ण आणि पूर्ण वरच्याच लेवलला एकदम साईडवेज संथ पद्धतीने ते त्या ठिकाणी फिरत होतं दिवसभर. असे जे रिटेल ट्रेडर आहेत किंवा ज्या ॲक्टिव्ह कॉल आणि पुट करतात त्यांना ती फार मजा किंवा एकदम असं नेक्स्ट लेवल थ्रिल जे आहे ते आपल्याला अजिबात बघायला मिळालं नसेल. कारण विक्स सुद्धा खाली येत होता आणि मार्केटही एका सस्टेनेबल लेवलला होतं. तर मित्रांनो, हेच बेसिक्स आहे की मार्केट ज्यावेळी सस्टेनेबल आहे आणि एकदम साईडवेजमध्ये आहे, तर विक्स सुद्धा त्या ठिकाणी ड्रॉप होताना दिसतोय. ठीक आहे. तर मागच्या 5 दिवसांमध्ये विक्स फार एकदम चांगल्या पद्धतीने ड्रॉप झालेला आहे. ऑलमोस्ट 28% त्या ठिकाणी फॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. ठीक आहे. एका दिवसाचा जर चेंज बघितला आपण कालचा, आजचा दिवसभराचा, तर ऑलमोस्ट 8% विक्स त्या ठिकाणी खाली येताना दिसतोय. तर ही कशाचे संकेत आहे? हे व्हॉलॅटिलिटी कमी होण्याचे आणि जे युद्ध आहे ते थोडंसं शिथिल होण्याची ही चिन्ह आहेत. तर बघूया पुढच्या काळात आपल्याला कशा पद्धतीने हे बघायला मिळतंय. ते व्हॉलॅटिलिटी कमी होणं ही चांगलीच गोष्ट आहे लाँग टर्मच्या डायरेक्शनसाठी, पॉझिटिव्ह डायरेक्शनसाठी रॅदर से. ठीक आहे. तर आपण बघूया SGX निफ्टी ओव्हरनाईट आपल्याला आता इथे काही दाखवेल. ओके. पण डेटा कसा आलाय ते जाऊन आपल्याला चेकआउट करायचंय. मित्रांनो, आजच्या दिवसभराचं मार्केट हे चालू असताना काही स्टॉक्स पण पार्टिसिपंटनी फाइंड आउट केले, ते पण आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. तर आता बघूया आपण डेटावरचे झालेले चेंजेस. ठीक आहे. तर डेटावरती काय चेंजेस झालेले आहेत. उद्या परवा सुट्टी आहे मार्केटला. ओव्हरनाईट बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी घडतात. मी काल सांगितलं होतं की एफ-आयचा मोटिव्ह जर असा काही असेल तर ओव्हरनाईट काही एखादी न्यूज येईल. तर अजून 2 दिवस आहे. 2 दिवसामध्ये काय न्यूज येते ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर इथं मी काही डायरेक्शन दिलेली नाहीये. पण ती जी डायरेक्शन आहे ती साइडवेजच डायरेक्शन आहे. कारण एवढ्या पोझिशन्स त्या आहेत थोड्याशा अनवाइंड करायला लागणार आहेत एफ-आयजला आणि रिटेलरला सुद्धा. ठीक आहे. तर ह्या फार पोझिशन नाही आहेत. ह्या ऑलरेडी शिफ्ट झाल्या असतील पुढच्या एक्सपायरीला. कारण 2 दिवस ज्या पद्धतीने मार्केट जे साइडवेज चाललंय, तर त्याची निशाणीच ती आहे की हे पुढच्या याला त्या ठिकाणी शिफ्ट होताना दिसतंय. फार मेजर असं काही व्हॉल्यूम त्या ठिकाणी येताना दिसत नाहीये. ना रिटेलरकडून ना एफ-आयजकडून. त्यामुळे फार संथ पद्धतीने काम त्या ठिकाणी बघायला मिळालंय. तर प्रोने थोड्याशा पोझिशन हलक्या केलेल्या आहेत आणि पॉझिटिव्ह साईडला पोझिशन्स थोड्याशा ॲड केलेल्या आहेत. पुट शॉर्टिंग त्या ठिकाणी तुम्ही बघू शकाल. थोडेसे मार्जिनली चांगल्या प्रकारचे पुट त्यांनी त्या ठिकाणी शॉर्ट केलेले आहेत. एफ-आयजने सुद्धा 15% जे पुट शॉर्ट आहेत, पण ते कंपेअर टू जेवढे लाँग पुट आहेत त्याच्या बदल्यात ते फार कमी आहे. अशा अर्थाने आता नेट टू नेट पोझिशन शिल्लक राहिलेल्या आहेत 7,18,000च्या. ठीक आहे. रिटेलरच्या ज्या पोझिशन आहेत 7,29,000च्या बघायला मिळत आहेत आपल्याला. तर कालपेक्षा बऱ्यापैकी पोझिशन्स त्या ठिकाणी कमी केलेल्या आहेत. तर ह्या रिटेल एफ-आयजनी पण कमी केल्यात आणि प्रॉप डेस्कने पण कमी केलेलं आहे. ओके. तर दिवसभराची अशी जर्नी आहे मित्रांनो. बरेचसे लोकं थोडंसं हेच घेऊन जातात, जर मंडेसाठी त्यांना ओव्हरनाईट काही सोडायचं आहे आणि मार्केटमध्ये जे फिअर लाईक सिच्युएशन आहे वॉरची, ती सुद्धा आहे. त्यामुळं मग अशा पद्धतीचं हे गणित आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, कालच्या याच्यामध्ये आपण काही डिस्कशन केलं होतं ओला संदर्भात. ओके. तर ओला संदर्भातलं जे डिस्कशन आहे, त्या अशा हिशोबाने होतं की ओलामध्ये काहीतरी घडतंय. ओके. आणि आजची जी रॅली आहे, ती ओलाची जी रॅली आहे, ती आज आपल्याला त्या ठिकाणी पकडता आली असती. तर ही स्विंगसाठीची रॅली आहे. इथे काय घडलंय मागच्या 2-4 दिवसांमध्ये, ते पार्टिसिपंटला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा दिवसाची 4-4, 5-5% जी रॅली आहे ती आपल्याला इझिली पकडायला मिळू शकते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे धोके आहेत, म्हणजे मोठे मूव्हज आहेत, स्विंग वाईल्ड मूव्हज, तर ते मॅनेज कसे करायचे, त्याची रिस्क कशी मॅनेज करायची, त्याबद्दल आपण बोलत असतो. ठीक आहे. आपल्याला तर एवढं गोष्ट तर माहिती आहे, हा शेअर वरती जाणार आहे.
पण हा जर आपल्या खाली नेऊन आपला स्टॉपला सोडून जर वरती जाणार असेल तर त्याला काय अर्थ आहे, बरोबर? तर असं न होता आपल्याला ते मॅनेज कसं करता येईल त्या हिशोबाने आपण शिकत असतो. पार्टिसिपंट ते लर्न करत असतात. तुम्हालाही काही इंटरेस्ट असेल तर नक्की हे करा. ठीक आहे. तर आत्ताची ह्या बॅचचं तर गणित झालेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट बॅचसाठी थोडंसं वेट करावं लागेल आणि मग जॉईन करावं लागेल. ठीक आहे. ज्यांना काही बेसिक्स क्लिअर आहेत आणि थोडंसं ॲडव्हान्स पार्टवरती यायचं आहे, ऑप्शन रिलेटेड थोड्याशा गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत, तर अशांनी जॉईन केलं तरी चालेल. मागचे काही व्हिडिओज आहेत ते रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि मग ॲडव्हान्स शिका. नेक्स्ट बॅचला पुन्हा तुम्ही ॲड होऊ शकता. त्याच्या हिशोबाचं गणित आहे. रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत. अजून दुसरे कुठले शेअर्स होते की ज्या शेअर्समध्ये अशा प्रकारचं काम होताना दिसतंय? ठीक आहे. तर मित्रांनो, ते शेअरबद्दल आपण डिस्कशन करूया आणि मग पुढची जर्नी त्या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो, जे डिस्कशन होतं ते एक हायरेक नावाचा शेअर होता. त्याबद्दल होतं की डिलिव्हरेबल लॉंग टर्मचं कशा पद्धतीचं त्या ठिकाणी गणित असू शकतं. तर अशा हिशोबाचं हे पेनी स्टॉक आहे. हे थोडेसे जनरली आपण अवॉइड करतो, पण तरी पार्टिसिपंटनी ते हे केले आणि वरती नेण्याचा प्रयत्न केला. त्यातला ओला सोडून मी कुठलाही स्टॉक त्या ठिकाणी हे नव्हता केला. ठीक आहे. अवंती फीडमध्ये चांगलं काम झालं. त्याच्यानंतरून अजून एक स्टॉक होता. तो चांगल्या पद्धतीने वरती जाण्याचा प्रयत्न झाला. तो आपण डिस्कस करणार आहे. पण त्याच्यामधली जी रॅली आहे ती अगेन थोडीशी रॅली अशा पद्धतीची होती की आपल्याला जी शॉर्ट साईडची जी डायरेक्शन आहे ती थोडीशी जास्त येऊन फसवण्याचं काम त्या ठिकाणी अशा वेळी करतात. तर ह्याला मॅनेज कसं करायचं, तर हे गोष्ट शिकणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण 20% पर्यंतची जी रॅली आहे ती त्या ठिकाणी पार होताना दिसलेली आहे. काही लोकांनी फार अर्ली पकडला, काही लोकांनी उशिरा पकडला, काही लोकांचे या लोकात इथे स्टॉप लॉस पण हिट झाले असतील, पण ते ट्रेलवाले. ठीक आहे. तर असे पण तुम्हाला पण ह्या पॉझिटिव्ह जर्नीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल, या गोष्टी तुम्हाला पण चेकआउट करायच्या असतील तर नक्की जॉईन करा. वेळ वायाला घालवू नका मित्रांनो. तर अशा पद्धतीचं आहे. उद्या सुट्टी आहे. सुट्टी रिलेटेड संडेचा व्हिडिओज मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. तर हा डेटा आहे. डेटाची डायरेक्शन मी लिहिलेली नाही आहे, पण ती डायरेक्शन जी आहे ती साईडवेजला आहे. ठीक आहे. साईडवेजला आहे. ती कुठल्या साईडला असेल? ती दोन्ही साईडला डायरेक्शन असेल. दोन्ही साईडला जे स्मूथली ह्या पोझिशन्स त्या ठिकाणी वाइंड अप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून त्या ठिकाणी थांबा. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.